Namaste beautiful people. Welcome to Disha. We are all sitting right now in Disha Kutir. आणि आज ग्रेट भेट मध्ये सोल टू सोल गपशपच्या एक्सक्लुझिव्ह एपिसोड मध्ये आपल्याकडे आहेत जयंत झरेकर सर. सर नाही म्हणायचं, ऑल हिज स्टुडंट्स कॉल हिम गुरु श्री अँड नॉट गुरु श्री. सो वेलकम सर टू दिशा कुटीर. तुमचं स्वागत आहे आणि खूप छान वाटलं तुमच्याशी आता आपण गप्पा मारत होतो. एक कॉमन फॅक्टर निघाला की आमचं कनेक्ट हे गुळवणी महाराजांकडनं घडून आलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सर जरा जास्ती वेगळं वाटलं नाही आपल्याला. खूपच गुरु एक असल्यावर थोडीशी जे आपुलकीची भावना निर्माण होते. येस, अगदी अगदी. सो दत्तगुरूंचं नाव घेऊन आता आम्ही ह्या एपिसोडची सुरुवात करतोय. हा एक्सक्लुझिव्ह एपिसोड आहे सोल टू सोल गपशपचा दिशाचा. सरांचा परिचय असा की ओम ऊर्जा नावाची एक ओम योग म्हणून त्यांची एक संस्था आहे, ते कार्यरत आहेत आणि आय थिंक ऑल ओव्हर इंडिया, मलेशिया आणि मॉरिशसला इथे सगळीकडे कार्यशाळा होतात सरांच्या. आणि ह्या कार्यशाळा स्पेशल आहेत कारण ह्या सगळ्या मंत्रांवरती आधारित आहेत. सर मंत्रशास्त्र शिकवतात, त्यातले तज्ज्ञ आहेत सर आणि त्यांच्या इथे सगळीकडे वर्कशॉप्स होत असतात. सो आपण आता सरांकडनं जाणून घेऊया हे ओम योग काय आहे ते. सर तुम्ही थोडक्यात आम्हाला जरा सांगा ओम योगच्या बद्दल. आमच्या संस्थेचं नाव ओम योग हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. संपूर्ण शब्द असा आहे की अक्षर, ऊर्जा, मर्म योग. मंत्र म्हणजे अक्षर, मंत्र म्हणजे अक्षरांची ऊर्जा. तर अक्षरांची ऊर्जा, अक्षरांची एनर्जी, अक्षरांची व्हायब्रेशन, त्याच्यात मर्म म्हणजे रहस्य ओळखणं आणि ते आपल्या अपेक्षित इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग करून घेणं, दॅट इज कॉल्ड अक्षर ऊर्जा मर्म योग. आणि ते माझ्या संस्थेचं नाव आहे. आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला ओम योग म्हणतो. आणि आमचं ब्रीद वाक्य आहे की साधनेतून समृद्धीकडे, फ्रॉम स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस टू प्रॉस्पेरिटी असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ह्याच्या सर्व साधना करतो. म्हणजे माझं स्वतःचं ठाम मत आहे आणि अनेक ग्रंथांचा, अनेक पुस्तकांचा, ऋषीमुनी लिहिलेल्या अनेक तंत्र वगैरे मार्गातील सर्व ग्रंथांचा अभ्यास केला. माझं ठाम मत आहे की सर्व साधनांचं सर्वप्रथम मूळ ध्येय हेच आहे की प्रॉस्पेरिटी प्राप्त करणं, ऐश्वर्य संपन्नता प्राप्त करणं. कारण तुम्ही जर बघितलं तर आपले सगळे देव देवता, अगदी साधू संत, ऋषीमुनी हे प्रचंड प्रॉस्परस होते, अतिशय श्रीमंत होते. त्यामुळे स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिकता हे असं क्षेत्र नाही की ज्यांना बाकी काही जमत नाही आणि मग त्या लोकांनी आध्यात्मिकतेकडे जावं. नाही, तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःला प्रूव्ह करून प्रॉस्परस झालं पाहिजे आणि मग सेकंड स्टेज की समृद्धी करून समाधीकडे. किंबहुना मला असं वाटतं की आपण जे लाईफ, डे टू डे लाईफ जे जगतो त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी जर आली तर ऑटोमॅटिकली प्रॉस्पेरिटी आणि अबंडन्सचे रस्ते उघडतात. सो ते एक वीव करून घेणं आपल्या लाईफमध्ये. हो, पण आपल्याला प्रथम जसं म्हणजे म्हणतो ना की साधना सर्वप्रथम करताना स्पिरिच्युअलिटीसाठी सुरुवातीला न करताना सर्वप्रथम प्रॉस्पेरिटीसाठी करावं, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मे डिफर पण माझं वैयक्तिक मत आहे की साधनेतून समृद्धीकडे, समृद्ध झालंच पाहिजे. बरोबर की भूके भजन न होय गोपाला. किंवा आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं की आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे तुम्ही सर्वप्रथम समृद्ध असाल, सॅटिस्फाय असाल, तुम्हाला उठ्याची चिंता नाही. हाऊ टू अर्न द बर्न अँड बटर, काय ब्रेड अँड बटर, मग तुम्ही साधनेमध्ये एकाग्र होऊ शकता. माझा थोडासा ह्याच्यात अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभव असा वेगळा आहे किंवा की जेव्हा तुम्ही ह्या मार्गावरती डिवाइन पाथवरती तुम्ही चालायला लागता की मग पुन्हा तुम्हाला लाईफ तिकडे ढकलते. सो तेव्हा आपले प्रॉस्पेरिटीचे आणि अबंडन्सचे दरवाजे पण उघडायला लागतात असा माझा काही डिफॉल्ट तेच सांगतो की आपण साधना केल्यावर प्रॉस्पेरिटी यायला लागली. बरोबर. हा, साधना केल्यावर प्रॉस्पेरिटी ही येते, साधनेतून समृद्धी. आणि ते तुम्हाला दिलं जातं की तुम्ही करताय ना तर तुम्ही हे घ्या. म्हणजे साधना आमचं एम तेच की समृद्धी, तर मला ते दिलं जातं. सर्वप्रथम लक्ष्मी प्रसन्न झाली पाहिजे. म्हणजे आपण मुलाधार चक्राचा बीज मंत्र असेल लम फॉर लक्ष्मी. म्हणजे तुमचा लक्ष्मी किंवा समृद्धी हा तुमच्या सर्व जीवनाचा आधार आहे. म्हणून त्याला मूळ आधार म्हटलेलं. तुमच्या आयुष्याचा आधार काय? मूळ आधार तुमची समृद्धी, प्रॉस्पेरिटी, लक्ष्मी. त्याच्यानंतर मग स्व अधिष्ठान, त्याच्यानंतर तुमचं अधिष्ठान फिक्स होतं, त्याच्यावर सेट होतं आणि मग तुमचा प्रवास चालू होतो आध्यात्मिकता. म्हणजे तसं तुम्ही मणिपूर चक्र जे आहे ते सेंटरला आहे. ते मणिपूर चक्र अग्नितत्वाचं चक्र आहे. ते अग्नितत्व ऊर्ध्वगामी आहे. मग तुमचा आधी हे गुण तुम्ही सेटल असला की तुम्ही आपोआप तुमच्या वरच्या दिशेला प्रवास करत होता. नाहीतर काय तुम्ही एक ध्यानाला बसला, स्पिरिच्युअलिटी बसला, घरामध्ये किटकिटी चालू आहे, पैसा नाही वगैरे, मग तुमचं ध्यान बसू होत नाही. मग तुम्ही इकडचे राहता ना तिकडचे राहता. त्यामुळे अतिशय स्ट्रेट सॉर्टेड आउट आहे. साधनेतून समृद्धीकडे आणि समृद्धीतून समाधी. बरोबर. साऊंड्स गुड ऍक्च्युली. सर आपण आता देवी देवतांबद्दल बोलतोच आहे, तर आपला हा आता एक्सक्लुझिव्ह सोल टू सोल गपशपचा एपिसोड जो करतोय आपण, तो आपण आता महाशिवरात्र येते आहे 8 तारखेला, शुक्रवारी महाशिवरात्र आहे. तर त्याच्यासाठी खरं तर आम्ही सगळे दिशाचे फॉलोअर्स आहोत, ते लकी आहोत की तुमचा आम्हाला गायडन्स मिळणार आहे ह्या महाशिवरात्रीच्या आधी. तर महाशिवरात्रीबद्दल
तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा की काय असते आणि का करावी आणि त्या दिवशी साधना काय करावी ही तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. काय आहे की अतिशय सुंदर आणि खूप पवित्र संकल्पना आहे शिवरात्री. शिवाचा अर्थच आहे की शुभ, सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे, जो सत्य है, जो सुंदर है, जो मंगल है, जो पवित्र है, जो पाक है, वो शिव है. शिवकडे तुम्ही अशी शंकराची मूर्ती वगैरे याच्यात जाऊ नका. शिव हे तत्व आहे. सो इट्स कॉल्ड सत्यम शिवम सुंदरम मंगलम पवित्रम. तर शिवरात्री म्हणजे अशी सत्य सुंदर मंगल पवित्र रात्र, स्पिरिच्युअलिटीची रात्र आहे. का स्पिरिच्युअलिटी आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे अमावास्या आहे. तर व्हॉट इज अमावास्या? अमावास्या आपण समजतो अमावास्याचे अनुस्वार बीज आणि अमावास्या म्हणजे राहणे. इज अनुबीज. आपण मराठी अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ मीन्स चंद्राची 15वी कला आहे, सूक्ष्म कला आहे. अमावास्या म्हणजे राहणे. म्हणजे चंद्र अमावास्येच्या दिवशी आपल्या सूक्ष्म कलेत असतो, अदृश्य कलेत असतो. म्हणजे तो ऑलमोस्ट त्याचा लय झालेला आहे आणि तो लय होण्याच्या आधीची जी रात्र आहे. लय झाला म्हणजे काय झाला, तो ब्रह्मांडामध्ये विलीन झाला होता, परमतत्वाशी एकरूप झाला. मग त्याच्या आधीची जी रात्र आहे म्हणून ती शिवतत्वाची शेवटची उंबरठा आहे. दोन स्टेप आहे की आता तुमचा क्रॉस होणार आणि तुम्ही लय होणार, म्हणून तिला शिवरात्र म्हटली जाते. आणि एक्झॅक्टली हीच कन्सेप्ट माघ शिवरात्री येते. माघ महिन्यात जी शिवरात्री येते. कारण इथे तुमचं ऋतुचक्र महिन्याचं चक्र आहे ते तिथं पूर्ण होतंय. शेवटचा महिना आता तुमचा सुरू होणार आहे फाल्गुन. बरोबर. तर फाल्गुनच्या आतमध्ये, कारण फाल्गुन सुरू झाल्यानंतर तुमच्या इथे उन्हाळा व्हायला सुरुवात होणार आहे, उष्णता वाढायला सुरुवात होणार आहे. मग त्याच्या आधीची जी रात्र आहे म्हणून तिला महाशिवरात्री म्हणतात. कारण शिवरात्र ही दर महिन्याच्या अमावास्येच्या आदल्या दिवशी शिवरात्री जी असते ती महाशिवरात्र आहे. त्यामुळे या शिवरात्रीचं प्रचंड महत्व आहे. आणि मग पुराणामध्ये वगैरे बऱ्याच कथा दिल्या आहेत की शिवपिंडीची पूजा करणं, बिल्वपत्र वाहणं, जागरण करणं वगैरे वगैरे. शिवशक्तीचं वगैरे काही ठिकाणी अशी पुराण करताय की या दिवशी शिव आणि शक्तीचं लग्न झालं आणि म्हणून रात्रभर ते चालते, 12 रातभर चालू राहते. तर म्हणून त्याचा आठवण म्हणून आपण दरवर्षी शिवरात्री साजरी करतो. पण मला असं वाटतं की आय थिंक शिवशक्तीचं जे बॅलन्स होतं, मेल फिमेल एनर्जी यांचं बॅलन्स जे होतं ते साधण्यासाठी जी रात्रभरची बारात म्हणजे ही इनर वर्ल्डची जी बारात आपली चाललेली असते त्याच्यासाठी जागरण करा आणि ती बॅलन्स करून घ्या रात्री, असं मला वाटतं. कारण त्यावेळेला वातावरण तुम्हाला सुटेबल आहे. कारण वातावरणाचा रेडीमेड सपोर्ट तुम्हाला मिळतो, ऍक्च्युअल सपोर्ट मिळतो. सगळं म्हणजे जसं आकाशामध्ये चांदण असतात, ब्रह्मांड आहे आणि सगळे चंद्र तारे, चंद्र अक्षरशः सूक्ष्म कलेत आहे. एकदम म्हणजे बारीकशी कोर असते, दिसतही नाही, नगरनिका साधारण दिसायला अवघडच जाते, पण त्या अवस्थेत चंद्र आहे आणि सगळं वातावरण प्रसन्न आहे. म्हणून त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही साधना करता शिवशक्ती सोडून, शिव आणि शक्ती, तर त्या दोघांचे एकरूपाचं प्रत्यय म्हणजे आपण ज्याला शिवलिंग म्हणतो, त्या दोन्ही एकरूप प्रत्यय आहे. शिव आणि शक्तीचा एकरूपाचं प्रत्यय आहे आणि त्याची साधना आपण केली जाते. आणि त्या शक्तीची, कारण उद्या आता या क्षणापर्यंत दोघे वेगळे आहेत, शिव आणि शक्ती, उद्या ते एकरूप होणार आहे. मग तेच आहे ना, आपण जे म्हणतो की अरे अमावस्या आहे, हे नको करायला ते नको करायला, पण मला असं वाटतं की इट्स अ न्यू बिगिनिंग. विचारत आहे तिथे अमावस्या म्हणजे राहणे, आवास करणं. आपण तर आवास म्हणजे राहणे. अमावस्या म्हणजे या कलेमध्ये किंवा अनुविचारात राहिलेला चंद्र. बरोबर. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं पुन्हा एक्सपान्शन होणार आहे. आपण म्हणतो की सर्वम जगिरम तत्व जे आहे ते सर्वम जगिरम तत्व श्रेष्ठती, सर्वम जगिरम त्वयिलयम निश्चिती, हे अमावस्या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सर्वम जगिरम त्वयि प्रत्यय. बरोबर, असं ते त्याचा अर्थ आहे आणि अथर्वशीर्षात आहे. आणि मग त्यामुळे या दिवशी साधना शिवाच्या साधना म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी पर्यंत शिव आणि शक्ती अजून वेगवेगळे आहेत. अमावस्या दिवशी ते अभेद होते, अभिन्न, एकरूप. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक अमावस्या आणि हे सेलेस्टियल टाइम आपण वापरायलाच पाहिजे. हे सेलेस्टियल टाइम युज करून, मेडिटेशन करून, इनर जर्नीज करून आपण जितकं स्वतःच्या सोलला त्या पाथवरती ढकलता येईल तितकं ढकलायला. त्यासाठी लोक फुल मून मेडिटेशन घेतात. जेव्हा कन्सेप्ट मला फारशी पद्धत, मी नो मून मेडिटेशन घेतो. अमावस्या मेडिटेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय की तुम्हाला तुमच्या सूक्ष्म रूपात झाल्या त्या मेडिटेशन मधून आम्ही तुम्हाला सूक्ष्म रूपात जायला शिकवतो, तुमचं सूक्ष्म रूप. बरोबर. आणि आम्ही तुम्हाला इमॅजिन करायला शिकतो, तुम्ही अतिशय सूक्ष्म बिंदू झालेला, तुमच्या सूक्ष्म रूपात तुम्ही जाणं आणि मग तिथून तुम्ही स्वतःला पुन्हा रिजनरेट करणं नवीन स्वरूपात. फुल मून मध्ये तुम्ही काय करणार, म्हणजे डार्कनेस पासून लाईट कडे जाणं. येस, या प्रकारे आपण करतो जे काय तमसो मा ज्योतिर्गमय असं. छान सर. एक वेगळा त्याला अँगलनी बघण्याचा दृष्टिकोन आय थिंक आपल्याला सगळ्यांनाच मिळाला सरांच्या ह्या एक्सप्लेनेशन मधनं.
आता ही जी शिवरात्र येते आपली 2024ची 8 मार्चला येत्या शुक्रवारी, त्या दिवशी आपल्या साधकांनी काय साधना करावी, कुठला मंत्र स्पेसिफिकली उच्चारावा आणि त्या मंत्राचं महत्व काय आणि त्याचा फायदा आम्हाला कसा होईल हे तुम्ही आम्हाला जरा सांगा सर. त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे जे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही आणि घरच्या घरी ज्यांना बसून साधना करायची आहे तर त्यांच्यासाठी थोडी गाईडलाईन तुम्ही द्या. त्याच्यामध्ये एक आपल्या पुराणामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या की शिवलिंग पिंडीची घरामध्ये असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही वाळूची किंवा मातीची करू घरात असते ती शिवलिंगाची शिवपिंड किंवा शिवलिंग म्हणतो ते वापरून त्याच्यावर अभिषेक करणं, त्याच्यावर बिल्वपत्र वाहणं आणि होम हवन जर येत असेल तर होम हवन करणं आणि मंत्र शिवाचे भरपूर आहे. पण मी त्यातला तो शिवरक्षा मंत्रातला जो मंत्र आहे, शिवरक्षा कवच आहे, त्याच्यामध्ये आहे की ओम श्रीम ह्रीम क्लीम नमो भगवते सदाशिवाय सकळ तत्वात्मकाय सर्व मंत्र स्वरूपाय सर्व यंत्राधिष्ठिताय तिथपासून नित्य शुद्ध बुद्ध परिपूर्ण सच्चिदानंदाद्वयाय तेजो रूपाय तेजोमयाय नमो नमः इथपर्यंतचा जो मंत्र आहे तो शिवाची अनेक लक्षण वर्णन करणारा तो मंत्र आहे. शिवरक्षा कवच, शिवकवच मध्ये शिवकवचामध्ये ते एक भाग आहे की शिवनाम म्हणून, त्यातून शिवाची सगळी नावं आहेत. ओके ओके. ब्रह्मरुद्रावतारिणी नीलकंठाय पार्वती मनोहर प्रियाय हे संपूर्ण निराभासाय निरामयाय निर्मलाय निर्लोभाय निर्मदाय निश्चिंताय निरहंकाराय निरंकुशाय निष्कळंकाय निर्गुणाय निष्कामाय निरुपद्भवाय निरवध्याय निरंतराय निष्कारणाय निरंतकाय निष्प्रपंचाय निस्संगाय अशा प्रकारचे शेवटी नित्य शुद्ध बुद्ध परिपूर्ण सच्चिदानंदाद्वयाय परमशांत स्वरूपाय तेजो रूपाय तेजोमयाय इथपर्यंत जो मंत्र आहे तो अतिशय भावपूर्ण आवाजामध्ये शांतपणे कुठल्याही तऱ्हेची घाई गडबड नाही, मागे कुणी आरोग्यमध्ये आपण धावत नाही आहोत, शांतपणे हे संपूर्ण रात्रभर जागरण करायचं आहे, घाई नाही की 5 मिनिटात उरकायचं 10 मिनिटात उरकायचं आहे, शांतपणे अगदी त्या एकेका मंत्राचा अनुभव घ्या. ओम श्रीम ह्रीम क्लीम नमो भगवते सदाशिवाय सकल तत्वात्मकाय आणि त्यावेळी यू एक्सपिरियन्स इट. नुसतं तोंडाने म्हणणं नाही, तुम्ही आतून ते एक्सपिरियन्स करणं. सर्व यंत्राधिष्ठिताय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वतत्वविधुराय ब्रह्मरुद्रावतारिणी नीलकंठाय पार्वती मनोहर प्रियाय. ऍक्च्युली ना सर बोलता जातं पण ते व्हायब्रेशन्स मला आताही जाणवत आहेत त्या शब्दांमधनं किंवा म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्यातनं, किंवा एक आपण जे मला असं वाटतं की मंत्र हा शब्दांपेक्षा आपला भाव किती त्याच्यातनं त्या शब्दाचा अर्थ काय आहे, मला असं वाटतं त्यातनं भाव आपला काय निघतो तोच आपल्याला कनेक्ट करतो त्या तत्वाशी. शब्दातून भाव निर्माण व्हायला लागतो. अतिशय महत्त्वाचं. मग तुम्ही एक वेळा किंवा 108 वेळा करा किंवा तुम्ही 1000 इतकं स्लो करा, शांतपणे करा की अगदी एकदा झालं तरी चालेल, पूर्ण एकदा झालेलं असं क्वालिटी व्हायला हवं. बस त्या एकदा करण्यात झालं, नाहीतर काही दवडे भाऊ पोहोचतही नाही. तसं नको व्हायला. ते खडी दौड करतो ना एका जागी करतात, ते अर्धा तास खडी दौड करतात, कुठेच जात नाही तिथं. आणि बऱ्याचदा हा प्रश्न लोकांचा असतो की किती वेळा करायचा जॉब. तर मला असं वाटतं की एकदा केला आणि तो जर पूर्ण भावाने केला तर तो भाव पोचतो, शब्द पोचत नाही. तुम्ही किती वेळा करणं हा प्रश्नच गौण आहे. म्हणजे संख्या म्हणजे इतक्या वेळा करणं हे टार्गेट चुकीचं आहे. दिस इज नॉट युअर गोल. प्रश्नच चुकीचा आहे. युअर गोल इज टू कनेक्ट. मग तुम्ही एक वेळा करून जर कनेक्ट होत असाल तर व्हेरी गुड. तुम्ही 2 वेळा 3 वेळा तुम्हाला कनेक्ट व्हायला किती वेळ लागतो की निवड लोक. पण तुम्ही टार्गेट ठेवू नका की 108 वेळा करायचं. तुम्ही टार्गेट हे ठेवू नका की 1008 वेळा करायचं. तुम्ही टार्गेट हे ठेवा की मला तिथे कनेक्ट व्हायचं. बरोबर तेच होतं. नाही मग ते 108च आकडा हा दिसत राहतो आणि झालं की नाही झालं. मग तो धैर्य होतो 108 मग त्याच्याने काही होणार. ती पोपटपंची आहे स्वतः होतं. बरोबर. म्हणजे मनी नाही भावानी देवा मला पाव तसं होतं ते. त्याला तुम्ही तिथे पोहोचले पाहिजे. म्हणजे तुम्ही कसे पोहोचताय, किती वेळा म्हटलं पोहोचलाय हे ऍब्सोल्युटली पर्सनलाइज एक्सपिरियन्स आहे. पण आपल्या डोक्यात एक क्रिएट असेल की मी एकदा अर्धा एखादं असं की अर्ध्या स्तोत्रात एका नावातच तुम्ही पोहोचाल. एका नावातच तुम्ही क्लिक होतं कट करून ते तिथे जुळून घेतलं जात. खरंच आहे. लाईटचं बटन दाबल्यावर लाईट लागते. असंही होऊ शकतं की एकदा म्हणून तुमचं म्हणण्याची गरज नाही. मग पुन्हा मग ते काय हे करू नका, प्रोटोकॉल पाहू नका, एवढं पुरं करायचं काय गरज नाही. तेच मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी आपण सगळे म्हणतो ते हेच आहे की जेव्हा तुमचा भाव व्यक्त होतो त्यावेळेस तुमची एनर्जी तुमच्यासाठी उभी राहतेच.
आता हे आपण जे शिवरात्रीबद्दल बोलत होतो त्या मंत्राचं जे पूर्ण आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकूया. शिवनामावली म्हणू शकतो, तसं तर शिव नाम स्तोत्र आहे, नावच आहे शिवाची. नाव म्हणण्यापेक्षा ती वर्णन आहे तिच्या ओके. तिथे नावं नाही, निळकंठ वगैरे अशी नावं नाही, त्यामुळे सर्व सकळ लोकांना करते त्याची विशेषण आहे. त्याच्या प्रत्येक क्वालिटीचं वर्णन आहे. सकळ लोकांक करते, सकळ लोकांक भरते, सकळ लोकांक गुरुवे. मला असं वाटतं त्या प्रत्येक नावाच्या मागे स्टोरी असतात. त्याचं लक्षण आहे की तो सर्व लोकांचा करता तोच आहे, भरता तोच आहे, हरता तोच आहे, तोच सगळ्यांचा गुरु आहे, तोच सगळ्यांचा साक्षी आहे. आणि जर कोणाला हा मोठा मंत्र जर करता येत नसेल तर एखादा छोटा मंत्र आहे का? एवढी नावं आहे तुमच्याकडे या मंत्रामध्ये, कुठले एक नाव घेऊन त्याला नमस्कार करा. ओम नमो भगवते सदाशिवाय, ओम नमो भगवते सकल लोकांक गुरुवे, ओम नमः शिवाय जो लोकप्रिय मंत्र आहे तो तुम्ही घेऊ शकता. शिवाय जर लोकांनी करायचं ठरवलं तर आपण आपल्या मंत्रशास्त्राद्वारे ह्याचा काय प्रभाव आहे, ह्याचे व्हायब्रेशन्स तुम्ही थोडेसे एक्सप्लेन करू शकता? हो, म्हणजे काय की आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मंत्रांची व्हायब्रेशन्स असतात. आणि शिवाय म्हणजे व हे जलतत्वाचं मंत्र आहे, श हे कल्याणकारक बीज मंत्र आहे, नम आपण नम म्हणतो म्हणजे तो आपल्याला वाटतं की आपण मेकॅनिकली नमहा म्हणतो, नमहा, पण इट इज नॉट नमहा. हे मी पहिल्यांदाच सांगतो, हे मी माझ्या कार्यशाळेतच सांगतो. आणि इट इज नॉट नमहा. अनेक लोक आपण अनेक शब्द वापरून आपण विशिष्ट झालो, त्याचा अर्थच कळत नाही आपल्याला. जसं आपण सॉरी थँक्यू वगैरे म्हणतो तसंच. तर नमा हीच नम म्हणजे संपन्नताकारक बीज आहे, समृद्धीचं बीज आहे. नम आहा म्हणजे विसर्गाचं बीज आहे. विसर्जन करणं, देणं. नम माझ्यातली जे काही माझ्या जवळ आहे, नम हा सगळ्यात शेवटचा शब्द येतो. न म्हणजे माझ्याजवळ जे काही समृद्धी आहे, जे काही संपन्नता आहे, किंवा जे काही मी आहे ते मी तुम्हाला आहा म्हणजे अर्पण करतोय. म्हणजे अहम म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये झालं, संपन्नता म्हणजे जो मी काही आहे, आय एम इन टोटॅलिटी डिव्होटेड, मी तुम्हाला अर्पण करतो. म्हणून नमः असतो आपल्या प्रत्येक मंत्रात. आपल्याला वाटतं नमः म्हणजे असं नाही, त्याचा अर्थ असा आहे की नमः म्हणजे आपण अशी कृती करतो की मला जो काही मी आहे त्याला असं धरला इथे मध्ये आणला, इथे माझं रूप इथे आणलं आणि मग नमः घेतलं. म्हणजे आय एम म्हणजे गॅदर माय सेल्फ इन टोटॅलिटी. ब्युटिफुल. असं संपूर्ण माझं जे काही अस्तित्व आहे, मॅटर माय एक्झिस्टन्स, म्हणजे मटेरियल पासून रिलेशनशिप सगळं मी असं गॅदर केलं. नम आहा, तर ते नमा. मग तुम्ही शिवाला नाव घेतलं, शिवाचं अर्पण केलं, जसं दत्तात्रयाचं नाव घेतलं दत्ता, म्हणजे तो तसंच आहे की नमा. ओम प्रिफिक्सला असतात आपल्या सगळ्या मंत्रात. ओम हा पूर्णत्वाचा बीज मंत्र आहे, ती विश्वाची फ्रिक्वेन्सी आहे, अखंड. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय आहे, तिघांची फ्रिक्वेन्सी त्याच्यात आहे. बरोबर. ओम बरोबर म्हणजे क्रिएशन, क्रिएशन, एक्सपान्शन अँड डिस्ट्रक्शन, असं ॲटमायझेशन. छोटे एकदम छोटं, एकदम छोटं सूक्ष्म रूपात होणं, ॲटमच्या स्वरूपात जाणं. तू कम्प्लिटली डिस्ट्रॉय होत नाही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. सोल छोटं बॉडी जाते, सोल तसाच असतो, पूर्ण सूक्ष्म रूपात जातं आणि पुन्हा हळूहळू म्हणजे बीज रूपात जातं आणि पुन्हा त्या बीजातून पुन्हा तुम्ही नवीन तयार. या प्रकारे ते आहे. तर मग तुम्ही उत्पत्ती स्थिती लय क्रिएशन, त्याचा ओमचा अर्थ तसा होतो. आणि मग ओम मुळे काय होतं की तुमच्या मंत्राला एक वैश्विक एनर्जी मिळते. तर स्थितीची एनर्जी आहे, बरोबर. ही स्थितीची वैश्विक एनर्जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी आपण म्हणतो, ती तुमच्या मंत्राला सपोर्ट करते. म्हणून प्रत्येक मंत्राच्या आधी ओम लावतात, बऱ्याच ठिकाणी नंतरही लावतात. स्पेस. म्हणजे आता मला असं वाटतं की हे तुमचं एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर की आपण ओम का असतो आणि मध्ये ज्या देवी देवतांचं नाव असतं किंवा जे काय असतं ते, आणि एंडला त्याला नमः का लावतात, हा जो त्याच्या मागचा जो व्हायब्रेशन्सचा जो प्रिन्सिपल आहे तो कळल्यानंतर आता मला असं वाटतं की जे कोणी हा एपिसोड बघतील तो हा बेसिक जे आहे प्रत्येक मंत्राचं ते समजेल. आणि जेव्हा आपण साधं ओम नमः शिवाय जेव्हा बोलतो नमः, त्यावेळेस तो भाव पण निर्माण होईल. कारण आपल्याला माहिती आहे की ह्याचा अर्थ काय आहे, की मी ओम म्हटल्यानंतर माझ्याबरोबर सगळी युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जी जसं, आणि त्याच्यानंतर मी त्या देवी देवतांना इन्व्होक करतो आणि नंतर मी माझं टोटॅलिटीनी त्यांना सगळं स्व अर्पण करून टाकतो नमः म्हटल्यानंतर. सो आय थिंक दिस इज सो ब्युटिफुल सर की प्रत्येक मंत्र बोलताना आता एक भाव निर्माण होण्यासाठी मदत होईल. त्याच्या मागचं जे समर्पणाचा जो भाव आहे तोच येणं गरजेचं आहे. आणि
त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आहे आणि मिनिंग काय आहे त्याचं कळल्यानंतर आय थिंक तो भाव याला जास्ती मदत होईल प्रत्येकाला. इव्हन आमच्यासारखी जी लोक आहेत, जी लेमॅन आहेत, जी मंत्रशास्त्र ॲज जाणत नाहीत की हा बाबा ओम नमः शिवाय नमः आहे एवढंच माहितीये, पण त्याच्या मागचा भाव आणि प्रिन्सिपल आणि नॉलेज जेव्हा मिळतं तेव्हा आय थिंक इट इज इझियर टू गेट दॅट भाव अँड कंटिन्यू युअर पाथ ऑन स्पिरिच्युअलिटी. सो आज खूप छान प्रकारे सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे की भले तुम्ही मोठा मंत्राचा जप करा, तो किती शांतपणे आणि सोलफुल रित्याने जर तुम्ही रात्रभर महाशिवरात्रीच्या दिवशी जर केला तर त्याचे एक्सपिरियन्सेस तुम्हीच आम्हाला कळवा, तुमचे कसे अनुभव आले ते सांगा. किंवा हा छोटासा जो मंत्र जो सरांनी आपल्याला सांगितला तो देखील करून तुम्ही आम्हाला सांगू शकता की व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट नाव नोईंग की ओम का वापरायचा आणि नमः का वापरायचा, तर तो तुम्हाला भाव आला का आणि तो तुम्हाला अनुभव कसा आला तर आम्हाला तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि अजून तुम्हाला साधनामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काय करता येईल साधना ॲज सच? 2 गोष्टी आहेत, म्हणजे 3-4 गोष्टी. म्हणजे थोडंसं की मंत्र हा जो प्रकार आहे तो तुमच्या व्हायब्रेशनशी आणि भावाशी संबंधित आहे. खरं म्हणजे 3 प्रकार भावाशी संबंधित आहेत की त्याचा तंत्र तांत्रिक साधना जी आपण करतो, जसं नमस्कार एक प्रकारची तांत्रिक साधना आहे. तर ह्या साधना करताना तुमच्या म्हणजे आता तुम्ही बिल्वपत्र वाहताय, ते बिल्वपत्र वाहताय हे तुम्ही जे डोंट मेक इट मेकॅनिकल. हे बिल्वपत्र जे आहे ती त्रिगुणाचं सत्व रज तम त्रिगुण म्हणा किंवा उत्पत्ती स्थिती लय ह्या 3 अवस्थांचं बघा किंवा इच्छा ज्ञान क्रिया ह्या 3 शक्तींचं म्हणा, त्यांचं प्रतीक आहे. तुमच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. तर सर्वप्रथम कल्पना करा की बिल्वपत्रामध्ये हा जो तुम्ही जसं आपण नमाच्या वेळेला करतो ती कृती इथे आहे की त्यावेळेला त्या बिल्वपत्रामध्ये तुमच्या त्या सगळ्या भावना इथे आल्या पाहिजे. तुम्ही बिल्वपत्राच्या ज्याला करता बिल्वपत्र म्हणजे तुम्ही आहात, तुमचं सूक्ष्म रूप आहे आणि तुमचे सत्व रजत तम हे 3 गुण तुम्ही शिवाला अर्पण करता. म्हणजे तुम्हाला शिवाला खुश करण्यासाठी नाही करता, हा म्हणजे तुम्ही स्वतः शिवाला अर्पण करता, हा त्याच्या मागचा भाव आला पाहिजे. तीच गोष्ट अभिषेक करताना याला तुम्ही अभिषेक करता, तर अभिषेक तुम्ही हातामध्ये हे करता त्यावेळेला तुमचा भाव हात पाहिजे की अभिषेकाचं जल आहे त्यातून मी स्वतः शिवाला अर्पण करतो. बरोबर. ती गोष्ट हवन करताना ऍक्च्युली 8 तारखेला पुण्याला संध्याकाळी 6:30 वाजता औंधला भूमकर चौकमध्ये जे शिवमंदिर आहे तिकडे पूर्ण रात्र साधना होणार आहे. सरांची पूर्ण ग्रुप तिथे असणार आहे. इफ एनीबडी इज इंटरेस्टेड देन प्लीज कनेक्ट इवन विथ दिशा, वी विल लेट यू नो वेअर इट इज. त्याचं शुल्क मला वाटतं 1700 रुपये, 1700 रुपये. आणि तिथे जे काय सामग्री आहे ती सगळी तिथे प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला. सो हुएवर वॉन्ट्स टू अटेंड प्लीज कनेक्ट विथ दिशा, वी विल लेट यू नो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर दिला जाईल तर त्याच्यावरती प्लीज कनेक्ट करा. त्याची पुढची माहिती वी विल ऑल गिव्ह यू इन दॅट फोन कॉल. सो ह्या शुक्रवारी 8 तारखेला पुण्यामध्ये हा प्रकल्प होणार आहे. इफ यू वॉन्ट टू अटेंड प्लीज कनेक्ट विथ अस. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करतो. त्यामध्ये सर्व शिवाचे जे सगळे अष्टम आहेत, भैरव, सर्व योगिनी, एकादश रुद्र ह्या सर्वांची त्या वाळूच्या पिठावर स्थापना करून त्यांची विधिवत मंत्रोक्त स्थापना करतो. आणि वाळूची पिठं आपण सगळे साधक म्हणून स्वतः तयार करतो. मग त्यांची पूजा स्थापना, मग त्यानंतर त्यांच्यावर बिल्वार्चन होतं, त्यानंतर त्यांच्यावर अभिषेक होतो, त्यानंतर त्यांच्यावर हवन करतो. आणि जशी मी आता स्तोत्र सांगितलं त्या स्तोत्रावरून तिथे आपण पूजन करतो आणि मग सगळ्यात छोट्यामध्ये ध्यानविधी सुद्धा घेतो शिवतत्वाला आत्मसात करण्यासाठी. ही संपूर्ण साधना जी आहे ती 8 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 तारखेच्या पहाटे 6 वाजेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 12 तास फुल संपूर्ण रात्रभर सुरू राहणार असतं. आणि तसंही आय थिंक 3रा प्रहर फार महत्वाचा असतो शिवरात्रीचा, जेव्हा साधना आणि कॉस्मिक एनर्जी इज इन फुल फॉर्म. सो तो 3रा प्रहर फार महत्वाचा. आम्ही 5ही प्रहराच्या 5 वेगवेगळ्या साधना घेतो तिथे. त्यामुळे आपल्याला करायला दुर्लभ आहे. म्हणजे जमीन कोणी काही करत नाही. म्हणजे आपला मला अनेक ठिकाणी माहिती घे फार साधना कोणी करत नाही. त्यामुळे आपण मुद्दाम सुरू केलं तर हे सांगायचं वैशिष्ट्य साधनेचे खूप चांगले परिणाम होतात. आणि भौतिक आध्यात्मिक प्रगती तर होतेच, पण त्यातला अनेकांची भौतिक स्वरूपांची कामं सुद्धा व्हायला मदत झाली आहे. अनेकांना साधनेचा अनुभव येतो की काहीतरी एनर्जी आली आहे, काहीतरी वाढली आमच्यामध्ये. त्यांना प्रत्येकाला नक्कीच काहीतरी मिळाल्याचा अनुभव नक्की येतो तिला संपूर्ण रात्रभराच्या साधनेमध्ये. आणि लोकांना आधी शंका असते की आम्ही रात्रभर जाऊ शकू की नाही. ते रात्रभर छानपैकी जातात आणि सकाळी 6ची म्हणजे 7:30ची बस पकडून म्हणजे पुण्यात 7:30ची बस पकडून मुंबईला 9च्या ड्युटीला हजर होतात आणि दिवसभर काम करतात. आणि दिवस ते संध्याकाळी मेंटेन करते वी फील एनर्जेटिक. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही रात्रभर जागरण केलं. ती एनर्जीच असते, पूर्ण एनर्जी त्यावेळेस आय थिंक. आणि एवढा जेव्हा ग्रुप साधना होते तेव्हा आय थिंक एनर्जी 1000 टाइम्स जास्त असते. बरोबर. सो जरूर ज्यांनाही शक्य असेल त्यांनी यावं. आम्हीही दिशा ग्रुप असणार आहोत त्या दिवशी तिकडे रात्री. सो आपली भेट होईलच तुम्ही सगळे जर आलात तर. सो सर आता उपास जो शिवरात्रीचा असतो त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
खरं म्हणजे उपवास ही संकल्पना आपण खूप मिसइंटरप्रिट केली आहे. उपवास हा उपवास या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, जवळ राहणे. ते जे आध्यात्मिक परमतत्व आहे, परम चैतन्य तत्व आहे, शिवतत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, त्याच्या तुम्ही जवळ राहणं, त्याच्या सानिध्यात राहणे उपवास. नॉट उपाशी राहणं किंवा त्याविषयी काही वेगळं खाणं, इट इज नॉट उपवास. उपवास म्हणजे तुम्ही त्याच्या जवळ राहणं, ते त्यांच्या त्या तत्वाच्या जवळ राहणं, त्यांची उपस्थिती, त्यांचा प्रेझेन्स एक्सपिरियन्स करणं, त्याची अनुभूती करणं, हा एक उपवास आहे. मग ती तोंडाने काही खाल्लं तरी चालेल, कदाचित त्या प्रेझेन्सीमुळे तुम्हाला काही खाण्याची शुद्ध राहणार नाही. तुम्ही इतक्या त्या तत्वाशी जोडलेले असता की कदाचित तुम्हाला जेवणाची भूक शुद्ध राहत नाही, तुम्हाला काही खाण्याची पिण्याची शुद्ध राहत नाही, तुम्हाला तुमचीच शुद्ध राहत नाही, कारण तुम्ही त्या परमतत्वाशी जोडलेले असता. दॅट इज कॉल्ड उपवास. आणि ते जस्ट मी चेंज करू शकतो. उपासना या शब्दाचा पण अर्थ तोच आहे. उपासना, आसना म्हणजे जवळ बसणे, जवळ आसन धरून बसणे. उपासना म्हणजे पूजापाठ काय मोठ्या मोठ्या वडील लोकांसमोर प्रदर्शन करणं, उपासना. आसन, तुम्ही त्या तत्वाच्या जवळ आसन घालून बसणे उपासना. तुम्ही तर त्या तत्वाच्या जवळ नाही, तुम्ही उपासना करताय. तुम्ही देवाच्या मूर्तीसमोर देवाच्या मूर्तीसमोर वाकले आहेत आणि पाया पडतात आणि बाहेर लक्ष आहे की चप्पल कोणी चोरी घेऊन जाणार नाही का. इट इज नॉट उपासना, इट इज नॉट साधना, इट इज नॉट दर्शन. तर तुम्ही त्याच्या जवळ राहणं, तुम्ही त्याची अनुभूती, त्याची उपस्थिती, त्याची प्रेझेन्सी फील करणं, हे उपासना आहे. एक्झॅक्टली. आणि एकच सांगतोय, म्हणजे मला माहिती बघायचं बोलायचं, अजून एक सांगतो, हाच अर्थ भक्त या शब्दाचा आहे. आपल्याला भक्त म्हणजे वाटतं की टाळ कुठनं जोडतो ना, आरडाओरडा करणं, मंत्र जप करणं, देवाचे नाव घेणं. माझ्या दृष्टीने भक्त हा शब्दाचा अर्थ नाही. हा भक्त या अर्थाचा शब्दाचा अर्थ अतिशय सोपा आहे. विभक्त म्हणजे काय? विभक्त म्हणजे वेगळं होणं, गेट सेपरेटेड, इट इज विभक्त. भक्त म्हणजे काय? जोडलेलं राहणं. जो त्या परम चैतन्याशी जोडलेला आहे तो भक्त. बाकीचे सगळे विभक्त. ज्या वेळेला तुम्ही त्याच्याशी जोडलेले असता तेवढ्या काळापुरता तुम्ही भक्त असता. ज्यावेळेला तुम्ही जोडलेले नसता त्यावेळेला तुम्ही विभक्त. आता आपण भक्त शब्दाचे काय वेगळे विचित्र अर्थ करून ठेवले की उपवास किंवा उपासना शब्दांचे. मला अक्षरशः वाटतं की काय हे सगळं शास्त्र पुन्हा सर्वांना मुळापासून शिकवायला पाहिजे. शिकवायला सुरुवात केली जावी, पण हे शिकवून घ्यायला पाहिजे की नेमकं काय याचे अर्थ आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच मला असं वाटतं की ह्या प्लॅटफॉर्म पासून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, आणि एस्पेशली आताची जी यंग पिढी आहे त्यांना ह्या गोष्टींच्या जास्तीत जास्त जवळ आणणं गरजेचं आहे. कारण आय थिंक आता उपवास काय करायचा आणि महाशिवरात्र वगैरे काय आहे, असं कुठेतरी आपल्या युथ आहे. ह्या गोष्टीचं महत्व त्यांना जाणून देणं की का तुम्ही मंत्र करावे, का तुम्ही उपासना करावी, का साधना करावी, किंवा नुसतं आज खिचडी खायला मिळणार म्हणून आज उपवास करायचा, ही अशी भावना न ठेवून एक मला कुठेतरी असं फील होतं की ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी, एखाद्या आता कार्तिकी एकादशी येते किंवा आपण ह्या मोठ्या मोठ्या ज्या एकादशा करतो, शिवरात्र, नवरात्र, ते दिवस आहेत. सेलेस्टियल कॉस्मिक एनर्जी आणि सेलेस्टियल टायमिंग असं असतं की आपण ते तत्व जास्ती असतं त्यावेळेस. हो, आणि तुम्ही जसं म्हणता ते आपले जे खालचे चक्र आहेत, मूलाधार पासूनचे ते वरचे दोन आणि हार्ट चक्र सोडून त्याचे वरचे दोन, हे खालचे चक्र आणि हे वरचे चक्र ह्यांना व्यवस्थित मर्ज करून घेतो हे आपला हार्ट चक्र. तर त्या हार्ट चक्रापर्यंत हे सगळे खेचून आणण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत आणि हे सेलेस्टियल टायमिंग्स आपल्याला युनिव्हर्सनी दिलेले आहेत की आता महाशिवरात्र येते, त्याचा खूप छान आपण उपयोग करून घेऊ शकतो. आणि तुम्ही तुमच्या घरातली मोठी माणसंच नाही पण मुलांना ह्या गोष्टींचं महत्व, आणि आजकालच्या मुलांना हे आहे की ओके मी हे करतो पण ह्याचा अर्थ काय, मी हे का करायला पाहिजे हे कन्व्हिन्सिंगली मला सांग. माझ्या घरातही तेच असतं की मुलं म्हणतात की मला ह्याचं उत्तर दे. मग जेव्हा ते उत्तर त्यांना त्यांच्याप्रमाणे मिळतं तेव्हा आय थिंक मुलं करतातही, ते नाही म्हणत नाही ते करण्यासाठी. आणि इनफॅक्ट अशा प्रकारे जसं सरांनी आपल्याला सांगितलं त्या प्रकारे जर मुलांना सांगितलं की बाबा मंत्राचा अर्थ काय आणि तू काय करायचा आहे, किंवा आता हा उपासना किंवा उपास का करायचा, हे आपण ह्याप्रमाणे जर त्यांना सांगितलं समजावून तर ते नक्कीच करतील. आणि त्यांना तुम्ही सांगा ह्या सगळ्या गोष्टी आणि करायला लावा ह्या गोष्टी सगळ्या. ह्या तऱ्हेने तुम्ही सांगून त्यांना त्यांचा बॅकग्राऊंड द्या, त्यांना त्यांच्या आतमध्ये एक भाव निर्माण करा. आय थिंक इट विल टेक देम लॉंग टाइम इन देअर लाईफ, आणि बऱ्याच गोष्टींचा फायदा होईल त्यांना. नुसतं आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी नाही पण अध्यात्म वापरून एक आपली स्वतःची व्यवस्थित आणि चांगली नॉन जजमेंटल लाईफस्टाईल डेव्हलप करण्यासाठी तर त्यांना नक्कीच फायदा होईल ह्याचा. सो आज सर आलेत आपल्याकडे दिशामध्ये आणि एवढी छान माहिती सरांनी आपल्याला दिली. महाशिवरात्री आपली खूप मिनिंगफुल जाणार आहे ह्यावेळेस असं मला
खूप असं वाटतं आहे आणि सगळ्यांनी हा साधना करावा. आणि पुण्यामध्ये ज्यांना जायचं असेल त्यांनी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. सर, एक जाताना महाशिवरात्रीसाठी सगळ्या साधकांसाठी काहीतरी मेसेज द्या तुम्ही. महाशिवरात्री हा वर्षातून एकदा येणारा अतिशय सुंदर पवित्र योग आहे. दरवर्षी संधी आपल्याला मिळत असते. आपण या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे, संधीचा उपयोग करून घ्यायला हवा आणि त्या शिवतत्वाशी कनेक्ट होण्याचा एक छोटासा तरी प्रयत्न करून बघायला हवा. एकदा तुम्ही कनेक्ट झालात, त्या कनेक्ट व्हायची तुम्हाला सवय लागली की मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे काय सुंदर आणि किती अतिशय सुंदर किंवा पवित्र एक श्रेष्ठ दर्जाची अनुभूती आपल्याला मिळते. आणि एका नवीन विश्वात, आगळ्या विश्वात प्रवेश केल्याचं तुम्हाला नक्की अनुभूती येईल. त्या संधीचा नक्की फायदा करा आणि रात्रभर जागरण करून शिवतत्वाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. एकदा करून तरी बघा ना कसा अनुभव येतो ते. प्रत्येक गोष्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तर ह्या सेलेस्टियल टाइमचा फायदा घ्या आणि ह्या प्रकारे सरांनी सांगितल्या प्रकारे तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. सो आज दिशाच्या सोल टू सोल गपशपच्या एक्सक्लुझिव्ह एपिसोडमध्ये जयंत सर इथे आलेत आणि आपल्याला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल सर खूप 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 थँक्यू आणि धन्यवाद तुमचे. आणि असे बरेच पुढचे एपिसोड आपण सरांबरोबर एक्सक्लुझिव्ह एपिसोड करणार आहोत. मंत्र काय हातात असतात आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सरांकडनं. सो धन्यवाद सर, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा नमस्कार. हर हर महादेव. हर 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 महादेव.